70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। एवढ्या प्रसन्न सकाळी एवढा छान कार्यक्रम इथं जो सादरीकरण झालं ते खरंच स्तुत्य होतं आणि तुम्ही म्हणताय खूप कमी वेळेत केलं, परंतु हे छान तयारीने केलेलं। मी आताच नानासाहेबांना म्हटलं की एक वेगळा आणि खूप छान वेगळा स्तुत्य उपक्रम झालाय। हे संकुलच ज्या व्यक्तीच्या नावाने स्थापन झालंय त्यामध्येच हे सगळं येत आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेनं उभं झालेलं हे संकुल हे तितक्याच ताकदीनं पुढे नेत असलेलं पाहून मला खूप छान वाटलं। म्हणजे हे मी वेगळं अँगलनी सांगतोय। खरं तर हे कदाचित तुम्हा मुलांना तितकंसं पटकन लक्षात नाही येणार, परंतु मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना, अगदी अण्णा असतील, आप्पा असतील किंवा नाना असतील, यांना लक्षात येईल की आपला देश हा मुळातच विविधतेतून एकतेने नटलेला आणि त्याची तीच ओळख असलेला देश आहे आणि तोच अर्थ अभिप्रेत होता ह्या स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा आणि इथून पुढे तोच अर्थ आपण पुढं मोठ्याने आणि नेटाने न्यायचं काम करणं गरजेचं आहे आणि तेच इथं पाहताना खूप छान वाटलं। तर त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। त्यासाठी खूप मोठ्या टाळ्या व्हायला पाहिजेत। नानासाहेबांनी खरं तर मला 2 दिवसापूर्वी सांगितलं, त्यावेळी मला म्हटलं की भाषण काही काळजीच नाही करायचं नाही, काळजी करू नका। मला पेशंटशी संवाद साधणं आमच्यासाठी सोपं आहे, परंतु असा एखाद्या प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या क्षणी अचानक येऊन स्टेजवर बोलणं आमच्यासाठी थोडंसं अडचणीचं होऊ शकतं। परंतु प्रसंगानुरूप 2 शब्द बोलतो, विद्यार्थी पण खूप कंटाळले असू शकतात कदाचित। ते एवढ्या सकाळी एवढी छोटी मुलं, एक छोटासा उल्लेख करायचं राहून गेलं, भाषणं ऐकली, स्टेजवर येऊन उभं राहणं म्हणजे हातपाय थरथरायला सुरुवात होतात। आणि या पार्श्वभूमीवर एवढ्या लहान मुलांनी एवढ्या सकाळी तयारी करून आवरून येऊन इथं भाषण सादर करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आणि स्तुत्य उपक्रम आहे हा। त्यासाठी पण परत एकदा खूप अभिनंदन तुम्हाला सर्वांचं। आता या प्रजासत्ताक दिनानिमित्त बऱ्याच छोट्या चिमुंनी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण बरंच काही सांगितलं आणि खूप छान सांगितलं, ज्या गोष्टी आम्हालाही सुद्धा परत एकदा उजळणी झाल्यासारखे गरजेचे आहे। कारण आम्ही मोठे वयाने जरी झालो असलो तरी त्या जसं शिक्षकांना रिफ्रेशर कोर्स असतो तसं आपल्याला सुद्धा रिफ्रेशर कोर्स परत त्याच गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे। कारण आता अलीकडं खूप वेगवेगळ्या विचित्र काही कॉन्सेप्ट पुढे यायला लागलेत, प्रवाह पुढे यायला लागलेत, त्यामुळे परत एकदा तिथंच जावं लागतंय। क्रांतिसिंह नाना पाटलांच्या ज्या काही संकल्पना होत्या या स्वातंत्र्याकडून किंवा ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या स्वातंत्र्याकडून, त्याला कधी काही क्षण, हे स्टेज नसलं तरी सुद्धा 2 मिनिटात मी म्हणतो की काही ठिकाणी थोडासा छेद देण्याचा जो प्रयत्न होतो तो आपल्याला हाणून पाडला पाहिजे। आणि हीच विविधतेतून एकतेत नटलेली भारताची संस्कृती आणि ओळख ही टिकवून ठेवण्याचं काम हे ह्या चमनच्याकडून होणं गरजेचं आहे। आमचे वडील जे प्राचार्य वलेकर सर हे सगळ्यांचे, आम्ही तसं कुटुंबातलेच व्यक्ती असल्यासारखं आहे, त्यामुळे ते नेहमी म्हणायचे की चाळण ही सुरुवातीलाच लावायला पाहिजे, स्कूलिंग हे सुरुवातीलाच व्हायला पाहिजे। ह्याच मुलांच्या मनामध्ये जर ह्या एकात्मतेची जर आपण बीज रोवली तर ते भविष्यात पुढे होऊन त्यांच्या विचारामध्ये कुठल्याही प्रकारची विशेष काही हे अडचण होणार नाही। आणि त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना शाळा ही पहिली हे असते, स्टेज असतं जिथं तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं एकात्मतेची बीज रोवू शकता। तर तिथं सुरुवात झाली तर त्या गोष्टी पुढे सहज शक्य होतात। त्यांची मतं